डोंबिवली पूर्व महात्मा फुले पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रिक्षा लाईन. रोज 1 तास लाईनीत उभं राहिल्याशिवाय रिक्षा मिळत नाही. रिक्षा चालक मीटरवरती यायला तयार होत नाहीत. वाहतूक विभाग कुठलंही नियोजन करत नाही. मनमानी कारभार सुरू आहे. या संदर्भामध्ये वाहतूक विभाग निरीक्षक पाटील साहेब यांच्याशी सुद्धा संपर्क केला. त्यांनी 2 निरीक्षक स्टँडवर उभे केले तरीसुद्धा रोजची परिस्थिती जैसे थे. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की RTOने दरपत्रक जे शेअरिंग दरपत्रक म्हणतो आपण, त्या दरपत्रकाची आखणी करून कुठल्या विभागामध्ये किती दर असेल याचा सुनियोजन असा तक्ता बनवून दिलेला होता. परंतु रिक्षा चालक संघटनेने अद्याप त्या तक्त्याचे बॅनरसुद्धा लावलेले नाहीत. हा व्हिडिओ जाणीवपूर्वक डिले करणार आहे की समजू दे की कशा पद्धतीमध्ये प्रवाशांना त्रास होतो आहे. शासन यावरती काहीही उपाययोजना करत नाही. नियोजन शून्य वाहतूक विभाग आहे. हा व्हिडिओ असाच चालू राहील जोपर्यंत रिक्षा मिळत नाही. अद्यापही प्लॅटफॉर्म नंबर 2, 3, 3, 4च्या मध्ये आहे. ही लाईन पहिल्या नंबरवर येईपर्यंत साधारण अर्धा तास उलटलेला असेल. कायदा सुव्यवस्थेचे कसे धिंडावडे या सरकारच्या काळात झालेले आहेत. ज्या खाजगी रिक्षा आहेत ते सुद्धा मीटरवर यायला तयार होत नाहीत आणि मनमानी भाडे ग्राहकांकडून आकारतात. साधारण देसलीपाड्याला जायचं झालं तर 150 रुपये भाडे आकारतात, पण मीटरवरती जायला तयार होत नाही. मीटरने गेलं तर किमान 60 रुपये होतात. तिथे हे 100 रुपये अतिरिक्त दर आकारतात आणि यावरती जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. कारण संघटना ह्या राजकीय प्रेरित असल्याने कारवाईचा प्रश्न उद्भवत नाही. दबावाखाली सर्व शासकीय यंत्रणा आहेत. कोणीही कुठेही वाच्यता करत नाही. दबाव स्पष्ट दिसतो.
या ज्या रिक्षा संघटना आहेत हे जर प्रवाशांना वेळेत सुविधा देऊ शकत नसतील तर त्यांना ग्राहकांना अशा तात्काळात उभे करण्याचा कुठलाही अधिकार नाही. अशा संघटनांची मान्यता रद्द करण्यात आली पाहिजे. दुसरे, मीटरने भाडे नाकारतात कारण रिक्षा युनियन त्यांना थांबवू देत नाहीत आणि हेच कारण आहे की ते मनमानी भाडे आकारतात. सर्वात प्रथम रिक्षा युनियनला ताकीद दिली पाहिजे की ग्राहकांना अशा पद्धतीने थांबवणं योग्य नाही. अन्यथा शेअरिंग रिक्षाचा कारभार बंद करून मीटर पद्धतीने भाडे आकारणे यापुढे अधिकृत करावे. हा व्हिडिओ यासाठी चालू ठेवलेला आहे की शासनाला कळू दे कशा पद्धतीने ग्राहकांना त्रास दिला जातो आहे. कामाच्या दगदगीतून माणूस वेळेत घरी पोचणं गरजेचं असतं, पण माणसाच्या नशिबात संघर्ष काही सुटलेला नाही. राजकीय प्रेरित संघटना असल्याने त्यांना कोणीही अडवू शकत नाही. हे एकमेव कारण आहे की लोकांना हा त्रास होतो आहे. पण कुठेतरी ते लोकही चुकत आहेत की अशा राजकीय लोकांना वोटिंग करण्यापेक्षा, मतदान करण्यापेक्षा जे जनतेच्या भावना कळतात, ज्यांना जनतेच्या भावना कळतात अशा लोकांना मतदानाच्या माध्यमातून निवडून आणावे. वारंवार एकच नेता निवडत राहिला तर ही परिस्थिती यापुढेही चालू राहील. जवळजवळ 9 मिनटं पूर्ण झालेली आहेत आणि खाली जाईपर्यंत अर्धा तास झालेला असेल. कल्याण डोंबिवलीचे नेते किती जनतेची काळजी करतात ते ह्या एका व्हिडिओवरून सिद्ध होईल. नाव मोठे आणि लक्षण खोटे हे जे काय म्हणतात ते काही चुकीचं नाही. हे पहा, 2 वृद्ध व्यक्ती हातामध्ये काठी घेऊन उभे आहेत. टिकत पुढे चाललेले आहेत. साधारण त्यांच्या पायांना त्रास आहे हे जाणवत आहे, पण अशा लोकांना सुद्धा हा त्रास सहन करावा लागतो. यापेक्षा दुर्दैव ते दुसरं काय असेल.
भाजपच्या मतदारसंघामध्ये लोकांना होणारा त्रास नेत्यांना कळत नाही आणि हे स्मार्ट सिटीची घोषणा करतात. स्मार्ट सिटीमध्ये लोकांना जलद सुविधा मिळाल्या पाहिजेत, सुलभ अशा पद्धतीने मिळाल्या पाहिजेत. पण हा जो काय त्रास होतो आहे, ही जबाबदारी कोणाची? 5-5 वेळा निवडून आलेले नेते स्वतःला कार्यसम्राट म्हणून घेतात. खरं तर त्यांची पात्रता नाही. नगरविकास मंत्री ह्या डोंबिवली शहरामध्ये राहतात. त्यांचा बंगला आहे. त्यांचे प्रथम निवडून आलेले आमदार त्यांचे आहेत. त्यांचा खासदार आहे. त्यांचे नगरसेवक आहेत. भाजपची सुद्धा नेतेमंडळी इथे आहेत. आणि असं असतानासुद्धा जनतेला होणारा त्रास, मग हे कार्यसम्राट म्हणावं का अजून काही? कार्यसम्राट म्हणजे जर त्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देता येत नसतील तर ते कार्यसम्राट कसले? जवळजवळ 13 मिनटं होत आली. झाली 13 मिनटं. मूळ लाईनमध्ये जाईपर्यंत किमान अर्धा तास ओलांडलेला असेल. किमान हा व्हिडिओ तरी पाहून प्रशासनाचे डोळे उघडावेत आणि काहीतरी पक्का असं नियोजन करावं. वाहतूक निरीक्षक 12 वाजेपर्यंत, जोपर्यंत लास्ट रेल्वे सुटत नाही तोपर्यंत तिथे आपला कर्मचारी नियुक्त करावा आणि स्टँड बाहेरील आपल्या रिक्षा संघटनांचे प्रतिनिधी जरी नसले, चालक, तरी येणाऱ्या खाजगी वाहनांमध्ये प्रवासांची व्यवस्था करून त्यांना तत्काळ शेअरिंग पद्धतीने त्यांच्या निवासस्थानापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था त्यांनी करावी. कुठल्याही संघटनेला हा अधिकार नाही की इतरांना तिथे उभं राहू देऊ नये किंवा त्यांना रिक्षा भाडं भरण्यास, प्रवासी भरण्यास मज्जाव करावा, असा कुठलाही अधिकार कुठल्याही संघटनेला नाही. जर संघटना जनतेला वेळेत सुविधा पुरवू शकत नसतील तर त्यांना काय अधिकार आहे की इतर येणाऱ्या रिक्षांना प्रवासी भरण्यापासून मज्जाव करावा? त्यासाठी वाहतूक विभागाने आपले प्रतिनिधी नियुक्त करणं किती गरजेचं आहे ते या गर्दीवरून समजून येतं. पंधरा मिनटं पूर्ण झालेली आहेत. अजूनही बरीच गर्दी आहे. काय तो नगरविकास आणि काय ते मंत्री आणि काय आमदार आणि काय खासदार, वा, काय जनतेला पायाभूत सुविधा उपलब्ध करून देतात. हे म्हणे लाडके. लाजा वाटल्या पाहिजे यांना. जर जमत नसेल तर पाय उतार व्हा आणि रिटायरमेंट घ्या.
एकाच जागेवरती जर एक एक तास प्रवाशांना उभं राहावं लागत असेल तर ह्यापेक्षा मोठा भोंगळ कारभार नसावा. आणि जनतेने सुद्धा अशा मडके बाबांना येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत सपाटून आपटून योग्य उमेदवार निवडून द्यावा ही कळकळीची विनंती. घ्या त्यांचे पैसे जास्त झाले असतील तर, पण निवडून त्यांनाच द्या जे सामान्य जनतेसाठी काम करतील. हा रोजचा प्रवास आहे आणि रोज प्रवाशांना एक एक तास अशा पद्धतीने उभं राहावं लागतं. हा नालायकपणा आहे. नगरामध्ये जनतेला व्यवस्थापन एकदम क्रीम असं याने म्हणजे प्रत्येकाला वेळेत अशा सुविधा मिळाल्या पाहिजेत. यासाठी नगरविकास मंत्र्यांनी नियोजन करायचं असतं. पोलीस डिपार्टमेंटचे गृहमंत्री दुसऱ्यांना क्लीन चिट देण्यापेक्षा आपल्या विभागीय व्यवस्थापनावरती लक्ष द्यावं. लोकांना त्रास होतो आहे, पण दुसऱ्यांवरचे गुन्हे तो किती ही जरी आरोपी नसला तरीसुद्धा जस्टिस म्हणून क्लीन चिट देण्यापेक्षा जनतेचा त्रास पाहून जबाबदार अधिकाऱ्यांना कारवाई का करत नाहीत. हे व्यवस्थापन सांभाळण्यासाठी जनता शासकीय कर्मचाऱ्यांना मानधन देते, सॅलरी देते टॅक्सच्या माध्यमातून, पण त्यांना पायाभूत सुविधा काय मिळतात? मुख्यमंत्री याचा विचार करणार नाहीत, कारण त्यांच्याकडे तेवढा वेळ नाही. त्यांचा वेळ क्लीन चिट देण्यात जातो आणि जे काही भ्रष्टाचारी आहेत त्यांची कुठलीही चौकशी न करता त्यांना आधीच क्लीन चिट देऊन मोकळे होतात. मग न्यायालय कशाला हवेत? न्यायालयही बंद करून टाका. जर सगळे दूधखुळे असतील, सगळेच पारदर्शक आणि स्वच्छ असतील तर मग ह्या सगळ्या यंत्रणा कशाला हव्यात? तुम्हीच करायची आरोप आणि तुम्हीच करायची द्यायची क्लीन चिट. लोकांनासुद्धा एखादी क्लीन चिट द्या की त्यांचं म्हणणं खरं आहे असं समजून त्यांना क्लीन चिट द्या. आणि जे लोकांना त्रास देतात त्यांच्यावर कारवाई करा. एवढी तरी हिंमत आहे की नाही या सरकारमध्ये? लाडक्या बहिणींना पैसे देतात, तो लाडक्या बहिणींचा पैसाही जनतेचाच आहे हे त्या लाडक्या भावांनी लोकांना सांगितलं पाहिजे. जो काही त्यांचा रुबाब असतो की आम्ही दिलं आणि तो पैसाही जनतेचा आहे. तुमच्या घराच्या तिजोरीतून तुम्ही पैसा दिलेला नाही. आता ह्या लाईनमध्ये सुद्धा काही आमच्या लाडक्या बहिणी आहेत, लाडके भाऊ आहेत, पण लाडक्या दादाला या लाडक्या बहिणीची क्यू काय येत नाही? येणाऱ्या निवडणुकीमध्ये, येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये या माजलेल्या सत्तेला धुळीस मिळवा. जो काही त्यांचा पैसा आहे ना घ्या, जितकं घ्यायचं आहे घ्या आणि त्यांची जेवढी ताकद आहे तेवढं त्यांना खर्च करू द्या, पण योग्य उमेदवार निवडून द्या अशी प्रतिज्ञा आता जनतेने करायला पाहिजे. या लाईनमध्ये वयस्कर लोकंसुद्धा उभी आहेत. किती त्रास होत असेल त्यांना, पण कोण बोलणार? नगरविकास मंत्री बंगल्यामध्ये आराम करत असतील, एसीमध्ये. शासकीय नोकर चाकर, बंगला गाडी,
सगळं काही पुरवलं जाते त्यांना, ते पण जनतेच्या टॅक्समधून. पण जनतेला काय मिळते? रांगेत उभे राहा, सकाळी धक्के खात जा, जीव मुठी धरून गाडीत पकडा, संध्याकाळपर्यंत घरी येतो आहे की नाही माहीत नाही. खासदार म्हणतात कसा अपघात झाला याची मी चौकशी करतो, त्याचे प्रशासकीय अधिकाऱ्यांना आम्ही बोलून घेतो, त्याची बैठका करतो, हातूरमातूर उत्तरं द्यायची, पत्रकार परिषद घ्यायची आणि सोडून द्यायचं. ह्या लोकांना हे माहीत नाही की AC गाड्या चालू केल्याने AC गाड्या रिकामी जात आहेत आणि मागच्या गाड्यांवरती बर्डन येते, खचाखच भरलेली गर्दी. परंतु शासनाने यातून काहीही बोध घेतला नाही. कुठलीही लाडक्या बहिणीला सुरक्षा नाही. एक मुलगी, तिला गाडीतून एका नराधामाने फेकून दिलं, गाडीच्या बाहेर चालत्या गाडीतून. पण त्या गाडीमध्ये कोणी काही होतं की नाही, काही प्रोटेक्शन होतं की नाही, यावरती गृहमंत्री काही बोलणार आहेत की नाही. केवळ एखादाही घटना घडली की तिला 5 लाख द्यायची, संपवून टाकायचं. एवढा पैशाचा माज कशासाठी? पारदर्शक कारभार करायचा. अरे अमेरिका, युरोप, शांघाय करणार होते महानगरपालिका कल्याणला, त्यासाठी दुबईला निघाले होते काही मडके बाबा आमचे. आणि दौरे करून शांघाय होत नसतो, त्यासाठी कायदे करावे लागतात आणि कायदे महासभेत, विधानसभेत आणि संसदेमध्ये होतात. पण तिथे फक्त दिखावा केला जातो. आम्ही प्रश्न मांडले. अरे प्रश्न मांडल्याने सुटत नसतात, तर त्यासाठी सरकार सकारात्मक असावं लागतं, सरकारची पात्रता असावी लागते आणि त्या संदर्भामध्ये धोरण आखावं लागतं. प्रशासकीय अधिकारी जर शासनाचे गुलाम झाले तर मग कुठलाही कायदा जनतेच्या लाभाचा नसतो. कायदे बनायच्या अगोदर आधीच पळवाटा तयार झालेले असतात. भ्रष्टाचार झाले की क्लीन चिट मिळवायला पक्षांतर करायचं. हेच राजरोस आज होत आलेलं आहे. लोकांना भूल थापा देण्यासाठी सांगतात की आमच्यावर अन्याय झाला. काहीही अन्याय झालेला नसतो. सगळी पदं उपभोगून फक्त खोक्यात घुसण्यासाठी, सुरक्षा मिळवण्यासाठी फक्त पक्षांतर केलं जातं. काही लोकांवरती चौकशी होईल किंवा कोणाला अटक होईल या भीतीने जातात. कारण हमारा गंगाधरी शक्तिमान है. 23 मिनटं झालेली आहे. तिथेच आताशी गर्दी हळूहळू खाली व्हायला लागलेली आहे. पण अजूनही प्रवासी ब्रिजवरतीच आहेत. मात्र आम्ही पुढे सरकलो आहोत. अनाथांचा नाथ ही जी काही बिरुदावली लोकांना सांगतात. अरे अनाथांचा नाथ जर असता तर लोकांना अशा पद्धतीने धक्के खावे लागले नसते. लोकसुद्धा कसं काय यांच्यावरती विश्वास ठेवतात. 5 वर्ष आरडाओरडा करतात. रस्ते नाही, पाणी नाही, दूषित पाणी येत आहे, पायाभूत सुविधा नाही, लाईट नाही, वीज पुरवठा रोज 5-5, 6-6 तास खंडित असतो, काहीही नाही, स्वच्छता नाही, टॅक्स तर भरमसाठ घेत आहेत. महाराष्ट्रातील सर्वाधिक जेवढे काही महानगरपालिका आहेत त्या सर्व महापालिकांपेक्षा जास्त टॅक्स हा कल्याण महापालिकेमध्ये घेतला जातो. पण त्याला बोलणारा कोणी नाही. जर वेळेमध्ये टॅक्स नाही भरला तर 2% दंड आकारला जातो. पण वेळेमध्ये प्रवाशाला कुठलीही सुविधा मिळाली तर त्याच्यावर दंड कोण आकारणार? रस्त्यात खड्डा पडला, खड्ड्यामध्ये पडून जर जीव गेला माणसाचा तर त्या अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही, ठेकेदारावर कारवाई होत नाही. तर हे राजरोस सुरू आहे. जर शासन हे कुंपण आहे जे शेत वाचवायला निर्माण केलं, जर ते कुंपण शेत खायला लागलं तर मग जनतेने कोणाकडे पाहायचं? क्या करे
हमारा गंगाधरी शक्तिमान है. जवळपास 25 मिनटं झालेली आहेत. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तरी लोकांनी आपले डोळे उघडावे. आता हे लाईनीमध्ये जे ते किती हतबल आहेत, ते कुणाला बोलू शकत नाही, कुठे आंदोलन करू शकत नाही, चिडू शकत नाहीत, किती त्रासलेले लोक असतील. याची लाज खरं तर या नेत्यांनी बाळगायला पाहिजे की लोकांना किती त्रास सहन करावा लागतोय, पण ते बिचारे बोलू शकत नाहीत. त्यांना माहिती आहे की आमचा वाली कुणीही नाही. त्रास सहन करण्यापलीकडे त्यांच्या हातात काहीही नाही. कारण नेते बाहुबली झालेले आहेत, पुंजीपती झालेले आहेत. सर्व बिल्डर लॉबी राजकारणामध्ये घुसलेली आहे. सर्वसामान्यांचा आवाज बुलंद करायसाठी कोणीही आज नाही. आज राज्यामध्ये फक्त फोडाफोडीचं राजकारण चालू आहे. ह्याला उचल आपल्यात आण, त्याला उचल आपल्यात आण. आणि येणारा माणूससुद्धा तो काही समाजसेवा करण्यासाठी येत नाही. त्याच्या मागे आता CBI लागलेली असते, नाही तर अटक व्हायची त्याला भीती तरी असते. असेच आज अनेक लोक भरती झालेले आहेत. भांडगुळं त्याला म्हणावे लागतील. त्यांना जनतेची काळजी असती तर गेले नसते. ज्या पक्षाने आयुष्य घडवलं, ज्या पक्षाने नाव लौकिक दिलं, त्या पक्षाला सोडून अचानक पदने जाणं कितपत योग्य. आणि खरंच जर अन्याय झाला असेल तर त्यांनी गेलं तर काही हरकत नाही. मीही 35 वर्ष भारतीय जनता पक्षाचा प्रतिनिधी राहिलेलो आहे. कल्याण जिल्हा उपाध्यक्ष म्हणून मी काम केलेलं आहे. भाजपच्या जडणघडणीमध्ये आम्हीही मोलाचं काम केलेलं आहे, विकासामध्ये काम केलेलं आहे. परंतु पक्षामध्ये आज चोरांना सामावलं जात आहे. ज्यांच्यावर पक्षानेच आरोप केले त्यांना क्लीन चिट देताना आम्हाला किती त्रास होत असेल. कारण आम्ही असा विश्वास ठेवला होता की आज ना उद्या पाहिलं जाईल, उद्या पाहिलं जाईल. आणि सच्चा कार्यकर्ता कधीच काही मागत नसतो. परंतु बाहेरून येऊन ज्यांच्यावरती खंडीवर आरोप आहेत अशा लोकांना जर पदावर घेतलं जात असेल, त्यांना मोठमोठ्या पदावर घेतलं जात असेल, ज्यांना मंत्रिपद मिळत असतील, काय मिळत असेल, तर मग तो ह्याच्यापेक्षा दुःखाची गोष्ट अशी कुठली असू शकते. आज सत्तेमध्ये असं दाखवलं जातं की आमच्या पक्षामध्ये खूप जणं बाहेरून येत आहेत. अरे पण ते येत आहेत, पण तुमच्यामधले मूळ जे आहेत, ज्यांनी सुरुवातीपासून खस्ता खाल्ले आहेत, त्या पदाधिकाऱ्यांचं काय, त्यांनी कुठं जावं, त्यांचं पुनर्वसन तुम्ही कुठं करणार, त्यांना तुम्ही विचारलं का? बाहेरच्या लोकांना घेताना त्यांची अवस्था काय असेल, त्यांची मनस्थिती काय असेल जाणून घेतलं का? भाजपला कुणाचंही काहीही पडलेलं नाही. हा पक्ष फक्त बिल्डर लॉबीला जवळ करतो. ज्यांच्याकडे पैसे रकानरका भरलेले आहेत अशाच पक्षांना जवळ करतो. सर्वसामान्यांना किंमत नाही. आज याचंच उदाहरण हे आज ह्या स्टेशनला पाहायला मिळतं आहे. ज्या पद्धतीने मी म्हटलं, आता 29 मिनटं झालेली आहेत. आता थोडं पुढे जाईपर्यंत अजून 10 ते 15 मिनटं जातील. म्हणजे जवळजवळ पाऊण तास प्रवासी जर असे उभे राहून जर आपल्या घराकडे वेळेत पोचू शकत नसतील तर ह्या नगर विकास खात्याला आणि या गृहमंत्र्यांना शासनाने काय आशीर्वाद द्यावेत, लाडके नेते म्हणावेत. स्वयंघोषित स्वतःला असे म्हणून घेतात, ते अंधभक्त असतात ज्यांना ते लाडके वाटत असतील. पण आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आज ह्यांची लायकी चव्हाट्यावर आणतो आहे की किती लोकांना हे लोक त्रास देतात. याचा राग मनात धरून आणि त्या निष्ठावान कार्यकर्त्यांना ज्यांनी या पक्षाच्या जडणघडणीमध्ये आपली हयात घालवली आणि त्यांना डावलून हे आज चोरांचं पुनर्वसन करण्याला महत्त्व देत आहेत. कोणाला 12 तासात जेलमध्ये टाकणार होते. 12 तासात जेलमध्ये काय, ते आज मुख्य पदांवर दिसत आहे, मंत्रिमंडळामध्ये दिसत आहेत. महाराष्ट्राचे गृहमंत्री आदरणीय लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ या महाराष्ट्रामध्ये जनतेचे हाल पहा. आणि केवळ
तुम्ही किती आणले किती नाही आणले, कोण जिंकलं कोण हरलं, कुठला पक्ष सरस ठरला, यापेक्षा याला काही किंमत नाही. कारण तुमच्या मंत्रिमंडळाला 11 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि 11 वर्षामध्ये सुद्धा लोकांचे हाल हे संपले नाहीत. यावरून आपण 11 वर्ष राज्य केलं, त्याचं सार जनतेला मिळालेलं नाही, त्याचा फायदा जनतेला झालेला नाही. आपण जे काही स्मार्ट सिटीची घोषणा केली, 6500ची घोषणा केली, त्यातील 1 रुपया तर आला नाही, पण आलेल्या योजनांचा पैसासुद्धा खाल्ला गेला. अत्यंत वाईट अवस्था या कल्याण डोंबिवलीमध्ये आहे. प्रदूषण तर दुनियाभरचं आहे. कल्याण वेस्टला तर पूर्वेला तर जाऊ शकत नाही किंवा पश्चिमेला जाऊ शकत नाही, इतकं भयान वातावरण तिकडचं आहे. वाहतूक निरीक्षकांशी ज्यावेळेला मी बोललो होतो, काल त्यांनी नावापुरते 2 व्यवस्थापक उभे केले होते. आज एकही व्यवस्थापक इथे जागेवर दिसत नाही आणि सांगितल्याप्रमाणे ह्या रिक्षा इथे थांबून राहिलेले आहेत, जे मीटरनी भाडं नाकारतात. हे पहा, लोकल लाईनीत उभे आहेत पण जाणार नाही, मनमानी भाडे सांगणार, मीटरही टाकणार नाहीत. हे पहा, आता ही जी लाईन आहे, एखादा घेतला आहे, 2 जण इथे थांबलेले आहेत, पाठीमागे 2 जण थांबलेले आहेत. खाजगी वाहनं भाडीनं नाकारता पाठीमागून निघून जात आहेत. एकटीला घेतलं पण मीटर टाकलेला नाही. तर 30 मिनटं झालेली आहेत. रिक्षा स्टँडवरती गाड्या कमी आणि प्रवासी जास्त. काय अधिकार आहे या संघटनेला प्रवाशांना त्रास द्यायचा? सरळ मीटर सिस्टम चालू करा. अन्यथा ज्या पूर्वेतील रिक्षा अशाच खाजगीरित्या स्टेशनपर्यंत येतात, त्यांना संघटनेचा भाग बनवा आणि प्रवाशांचा मार्ग कसा सुकर होईल याकडे प्रशासनाने लक्ष द्यावं. हे पहा, जनतेने आता हा राग मनात धरून येणाऱ्या निवडणुकीत या वर्षोनवर्ष खुर्ची सम्राटांना जे पोचलेलं आहे त्यांना आता घरी बसवायचं आहे आणि नवीन पदाधिकारी जे खरंच काहीतरी करू इच्छितात अशा लोकांना निवडून आणायचं आहे. पक्ष कुठला हे न पाहता माणूस पहा, पक्ष नाही. कारण माणूस तुमच्याशी रिलेटेड असतो, पक्ष नाही. काम करणारा माणूस असतो. तर माणसाकडून काम करून घ्या, पक्षाकडून नाही. योग्य उमेदवार निवडून द्या, हेच आता या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे. युनियनचा एकही पदाधिकारी इथे दिसत नाही.
आज नशिबाचा भाग की 36व्या मिनिटाला नंबर लागलेला आहे, नाहीतर एक एक तास रिक्षा मिळणं कठीण. हा व्हिडिओ आता इथेच थांबवतो, परंतु आता तरी डोळे उघडा आणि योग्य उमेदवार निवडून द्या. ज्याच्याकडे पैसे जास्त झाले असतील तर त्यांचे पैसे नक्की घ्या, पण उमेदवार माणूस पाहून निवडून द्या, पक्ष नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.